नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण मानवी संसाधन व्यवस्थापन या मुद्द्याचा अभ्यास करणार आहोत. व्यवसाय संस्थेमध्ये उत्पादनाच्या विविध घटकांमध्ये भूमी, भांडवल, साहस इत्यादी घटकांचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. असे असले तरी त्यातील अत्यंत महत्त्वाचा घटक हा श्रमिक असतो. कामगारांशिवाय उत्पादनाचे इतर घटक हे निर्जीव असल्यामुळे त्यांना गतिक्षम करावे लागते. परंतु कामगार हा घटक सजीव असल्यामुळे त्याच्यावरती अनेक बाबींचा प्रभाव पडत असतो. म्हणूनच त्याला इतर साधनांपेक्षा वेगळ्या प्रकारची वागणूक द्यावी लागते. कामगार हा घटक उत्पादनाच्या इतर घटकांना गतिक्षम करतो आणि म्हणूनच मानवी संसाधने म्हणजे कामगार हा उद्योगातील महत्त्वाचा घटक ठरत असतो. कोणत्याही कारखान्यामध्ये उत्पादनाचे गुणधर्म कारखान्यात उभारलेल्या कामगार किंवा कर्मचाऱ्यावरतीच अवलंबून असतात. एखाद्या कारखान्यामध्ये भरपूर भांडवल, यंत्रे, भूमी इत्यादी घटक उपलब्ध असतील, परंतु चांगले कामगार नसतील तर इतर साधने कुचकामी ठरतात. याउलट कामगार हा घटक जर सक्रिय असेल तर उत्पादनाच्या इतर साधनांना तो चांगल्या रीतीने उपयोग करून उत्पादन वाढून उद्योगाला नफाही होतो. थोडक्यात कोणत्याही उद्योग किंवा कारखान्याचे यश किंवा अपयश हे तेथील मानवी संसाधन म्हणजेच कामगारांवरती अवलंबून असते आणि त्यामुळेच कामगार या घटकाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अलीकडे अनेक कारखान्यांमध्ये मानवी संसाधन विभागाची निर्मिती केली जाते आणि यामध्ये कामगारांचे सर्व प्रश्न या विभागामार्फत सोडवले जात असतात. मानवी संसाधन व्यवस्थापन म्हणजे नेमके काय? तर काम करणाऱ्या लोकांचं व्यवस्थापन किंवा व्यवस्थापकांचे व्यवस्थापन अशी साधी व्याख्या मानवी संसाधन व्यवस्थापनाची केली जात असते. नक्की मानवी संसाधन व्यवस्थापन म्हणजे काय या बाबीचा अभ्यास करण्यासाठी आपण काही तज्ज्ञांनी केलेल्या व्याख्यांचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये स्टोरे नावाच्या तज्ज्ञांनी केलेली व्याख्या आदर्शवाद व तत्वज्ञान यांचा आधार लाभलेला अंतर्गत ध्येय धोरणांचा संच म्हणजे मानवी संसाधन व्यवस्थापन होय. तर वीर एल या तज्ज्ञाने संघटना कर्मचारी व त्यांची मानवी साधने यांच्यात जे नातेसंबंध निर्माण होतात अशा प्रकारचे सर्व निर्धार व कृती मानवी साधन संपत्ती व्यवस्थापनात समाविष्ट असतात. या दोनही व्याख्यांवरून असे स्पष्ट होते की मानवी संसाधन व्यवस्थापनाचा संबंध व्यवस्थापनाच्या लोकांशी असतो. या लोकांनी अधिकाधिक मूल्य संपादन करून स्पर्धात्मक परिस्थितीमध्ये देखील व्यवस्थापनाला लाभ मिळवून द्यावयाचा असतो. विद्यार्थी मित्र, या वरील व्याख्यांवरून थोडक्यात काय तर काम करणाऱ्या लोकांचं व्यवस्थापन म्हणजे मानवी संसाधन व्यवस्थापन असा साधा अर्थ आपण घेऊया. हे मानवी संसाधन व्यवस्थापन प्रत्येक व्यवसायामध्ये आवश्यक असतं. हे मानवी संसाधन व्यवस्थापन का असावं यासाठी आपण या मानवी संसाधन व्यवस्थापनाच्या उद्दिष्टांचा अभ्यास करणार आहोत. कोणत्याही व्यवसाय संघटनेमध्ये मानवी संसाधन हा घटक अत्यंत महत्त्वाचा असतो आणि मानवी संसाधन व्यवस्थापन हे अत्यंत आव्हानात्मक कार्य हे मानवी संसाधन व्यवस्थापनाला करावे लागत असते. कारण व्यवसाय संघटनेला योग्य प्रमाणात पात्र आणि कार्यक्षम कर्मचारी उपलब्ध करून देणं हे मानवी संसाधन व्यवस्थापनाचं महत्त्वाचं उद्दिष्ट असतं. मग ह्या एका उद्दिष्टाच्या भोवतीच इतरही काही उद्दिष्टे गुंफलेली असतात. त्याचा आपण आता अभ्यास करणार आहोत. यात पहिलं उद्दिष्ट असं सांगितलंय, मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध करून देणं. मानवी संसाधन व्यवस्थापनाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे
संघटनेला मनुष्यबळ उपलब्ध करून देणे हे होय. संघटनेमध्ये अनेक कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. त्यामध्ये कुशल, अर्धकुशल व इतर कर्मचारी लागतात व हे सर्व कर्मचारी उपलब्ध करून देणं आणि व्यवसाय संस्थेची मनुष्यबळाची गरज भागविणं हे मानवी संसाधनाचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. दुसरं उद्दिष्ट आहे मनुष्यबळाचा प्रभावी उपयोग करणे. प्रत्येक व्यवसाय संस्थेमध्ये बरेचसे कर्मचारी असतात. या कर्मचाऱ्यांचा किंवा मनुष्यबळाचा पुरेपूर आणि प्रभावी उपयोग करून घेणं हा देखील मानवी संसाधन व्यवस्थापनाचा महत्त्वाचा उद्देश आहे. तिसरा उद्देश आहे मनुष्यबळाला अभिप्रेरित करणं. मनुष्यबळाला अभिप्रेरित करण्यासाठी अनेक प्रेरणा दिल्या जातात. यामध्ये आर्थिक आणि आर्थिकेतर प्रेरणा देऊन कर्मचाऱ्यांना अभिप्रेरित केले जाते व त्यामुळे व्यवसाय संस्थेची उद्दिष्टे पार पाडली जातात आणि म्हणूनच मानवी संसाधन व्यवस्थापनाचं मनुष्यबळाला अभिप्रेरित करणं हे देखील एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. चौथं उद्दिष्ट आहे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविणे. प्रत्येक व्यवसाय संघटनेमधील मानवी संबंध आणि कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य उच्च पातळीवर टिकून ठेवणे, कामाच्या ठिकाणी सुधारणा करणे हे मानवी संसाधन व्यवस्थापनाचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. एखादं काम आपण करू किंवा करू शकणार नाही या संबंधीची कर्मचाऱ्याची असलेली दुविधा मनस्थिती यामध्ये बदल घडवून आणणं म्हणजेच मनोबल वाढविणं हे उद्दिष्ट समोर ठेवूनच मानवी संसाधन विभाग व्यवस्थापन आपलं काम करत असतो. पाचवं वैशिष्ट्य आहे मनुष्यबळ विकास आणि प्रशिक्षण. मनुष्यबळ विकासाचे स्वाभाविकच उद्दिष्ट म्हणजे औद्योगिक संस्थेमधील कर्मचाऱ्यांचा विकास घडवून आणणे हे होय. त्यांच्यामधील सुप्त गुण, कौशल्य यांना वाव देऊन त्यांची कामगिरी सुधारण्याकरिता त्यांना प्रेरित करणं हे मनुष्यबळ व्यवस्थापनाचं अतिशय महत्त्वाचं उद्दिष्ट असतं. सहावं उद्दिष्ट आहे कर्मचाऱ्यांच्या उद्दिष्टांची पूर्तता करणं. प्रत्येक व्यवसाय संस्थेमध्ये काही उद्दिष्टे साध्य करण्याकरिताच व्यवसाय संस्थेमध्ये मानवी संसाधन विभाग अस्तित्वात आलेला असतो आणि त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांची देखील काही वैयक्तिक उद्दिष्टे असतात आणि म्हणूनच व्यवसाय संस्थेमध्ये काम करीत असताना या दोनही उद्दिष्टांमध्ये समन्वय साधून त्यांची पूर्तता करण्यासाठी मानवी संसाधन व्यवस्थापनाची आवश्यकता असते. उदाहरणार्थ कामाचा भरपूर मोबदला देणं, मान सन्मान देणं, विविध सुविधांची उपलब्धता करून देणं यासारख्या उद्दिष्टांची पूर्तता करणं हे मनुष्यबळ व्यवस्थापनाचं उद्दिष्ट आहे. सातवं उद्दिष्ट आहे वरिष्ठ व कनिष्ठांमध्ये चांगल्या प्रकारचे संबंध प्रस्थापित करणं. प्रत्येक व्यवसायाच्या काही विशिष्ट उद्दिष्टे साध्य करण्याकरिताच अस्तित्वात आलेल्या संघटना असतात. या संघटनांमध्ये किंवा पातळ्यांवर वरिष्ठ आणि कनिष्ठ यांच्यामध्ये असलेले संबंध अधिक चांगले असावेत यासाठी मानवी संसाधन व्यवस्थापन काम करत असतं. जसं कर्मचाऱ्यांमध्ये सांघिक भावना निर्माण करणं, संस्थेबद्दल आत्मीयता निर्माण करणं, त्यांना कामापासून समाधान मिळेल असं वातावरण निर्माण करून देणं आणि त्यांचं नीतिधैर्य उंचावणं. तसेच विविध पातळ्यांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये व्यवसाय संस्थेच्या उद्दिष्टांबद्दल जाणीव निर्माण करणं हे देखील मनुष्यबळ व्यवस्थापनाचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. आठवं उद्दिष्ट आहे मानवी संसाधन व्यवस्थापनाचं उत्पादकतेमध्ये वाढ घडवून आणणे. कर्मचाऱ्यांच्या उत्पादकतेमध्ये वाढ घडवून आणणे. मानवी संसाधन व्यवस्थापनामध्ये कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, कामगिरीचे मूल्यमापन अशा कामगारांच्या कौशल्यामध्ये वाढ करणाऱ्या विविध गोष्टींचा समावेश केला जात असतो. कुशल, प्रशिक्षित, विविध प्रकारची कौशल्य असलेले, आत्मविश्वासाने प्रेरित असलेले कर्मचारी विविध कामे करू शकतात. कर्मचाऱ्यांची उत्पादकता वाढविण्याचा हेतूही मनुष्यबळ व्यवस्थापनामुळे
साध्य केला जात असतो. 9वं उद्दिष्ट आहे बदलत्या व्यावसायिक पर्यावरणाला सामोरे जाणं. सध्या व्यावसायिक पर्यावरण फार झपाट्याने बदलत आहे आणि त्याचा व्यावसायिक कामकाजावरती विविध प्रकारे परिणाम देखील घडून येत असतो आणि म्हणूनच कर्मचाऱ्यांमध्ये बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचं सामर्थ्य निर्माण करणं, त्यांना विविध बदलांना सामोरे जाण्यासाठी आत्मविश्वास निर्माण करणं हे देखील मनुष्यबळ व्यवस्थापनाचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. 10वं उद्दिष्ट आहे एकत्रीकरण किंवा एकीकरण घडून आणणं, संघटनेबाबत निष्ठा निर्माण करणं. प्रत्येक व्यवसाय संस्थेमध्ये काम करणारे कर्मचारी व त्यांच्या समूहाचे संघटनेशी एकीकरण घडून आणणं की ज्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सहभागित्वाची भावना निर्माण होईल आणि संघटनेप्रती निष्ठेची भावना निर्माण होईल, हे देखील मानवी संसाधन व्यवस्थापनाचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टांव्यतिरिक्त मानवी संसाधन व्यवस्थापनाला इतरही काही उद्दिष्टे पाडावी लागतात. यामध्ये नफा मिळवण्याची क्षमता वाढविणं, कर्मचाऱ्यांविषयीची कार्य करणं, कर्मचाऱ्यांची भरती करणं, निवड करणं, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणं, कर्मचाऱ्यांना बढती देणं यासारख्या परिणामकारक गोष्टी किंवा उद्दिष्ट देखील या मानवी संसाधन व्यवस्थापनाला पूर्ण करावी लागत असतात. अशा प्रकारे या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठीच मानवी संसाधन व्यवस्थापन आपलं कार्य करीत असतं. यानंतर या मानवी संसाधन व्यवस्थापनामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होईल, तर यासाठी आपल्याला मानवी संसाधन व्यवस्थापनाची व्याप्ती या घटकाचा अभ्यास करावा लागेल. विद्यार्थी मित्रहो, मानवी संसाधन व्यवस्थापन हा व्यवसाय संस्थेचा आत्मा आहे किंवा ती एक आवश्यक बाब आहे. मानवी संसाधन व्यवस्थापन हे व्यवसाय संस्थेमधील मानवी घटकांशी संबंधित असते. आजच्या आधुनिक व्यवसायामध्ये मानवी संसाधनाचे महत्त्व अतिशय वाढले आहे. मानवी संसाधन व्यवस्थापन वैयक्तिक, सामूहिक आणि संघटनात्मक कार्यक्षमता वाढविण्याशी संबंधित असते. मानवी संसाधन व्यवस्थापन ही एक व्यापक संकल्पना आहे आणि त्यामध्ये अनेक बाबींचा समावेश होतो. या मानवी संसाधन व्यवस्थापनामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो, त्यात पहिली बाब आहे कल्याणविषयक बाजू. मानवी संसाधन व्यवस्थापनाच्या कार्यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे कल्याणविषयक बाजू होय. कर्मचाऱ्यांच्या कल्याणाशी संबंधित कार्य म्हणजेच कामाच्या ठिकाणची परिस्थिती, कॅन्टीन, पाळणाघरे, राहण्याची व्यवस्था, वाहतूक, वैद्यकीय आणि शैक्षणिक सोयी, मनोरंजनात्मक आणि सांस्कृतिक सोयी यासारख्या गोष्टींचा कल्याणविषयक बाजूमध्ये समावेश होत असतो. व्याप्तीमधला दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे कर्मचारी वर्ग बाजू. कर्मचारी वर्ग बाजूमध्ये मानवी संसाधन व्यवस्थापन हे अतिशय महत्त्वपूर्ण असं काम करत असतं, कारण मानवी संसाधन व्यवस्थापनामध्ये व्यवसाय संस्थेच्या मानवी घटकाचा म्हणजे कर्मचाऱ्यांचाच विचार केला जात असतो. यामध्ये मनुष्यबळ नियोजन, भरती, निवड, नेमणूक, बढती, बदली, पदोन्नती, कपात, शिक्षण, विकास, वेतन आणि पगार यासारख्या गोष्टींचा कर्मचारी वर्गविषयक बाजूमध्ये समावेश होत असतो. तर व्याप्तीतला तिसरा आणि अंतिम घटक म्हणजे औद्योगिक संबंध बाजू. औद्योगिक किंवा कामगार संबंध या बाजूमध्ये व्यवसाय संस्थेचे त्यांच्या कर्मचाऱ्यांशी एक समूह म्हणून आलेले संबंध आणि कामगार संघटना व व्यवस्थापन संबंध, वाटाघाटी आणि सौदे प्रक्रिया, शिस्तपालन, तक्रार हाताळणी आणि तडजोड इत्यादी बाजूंशी संबंधित असते.
मानवी मूल्यांची ओळख करून देणं हा मानवी संसाधन व्यवस्थापनाचा पाया आहे. आणि चांगले औद्योगिक संबंध निर्माण करणे व ते टिकविणे याचा देखील औद्योगिक संबंध बाजूमध्ये समावेश होत असतो. विद्यार्थी मित्र हो, मानवी संसाधन व्यवस्थापनाच्या व्याप्तीमध्ये कल्याणविषयक बाजू, कर्मचारी वर्गविषयक बाजू, औद्योगिक संबंध बाजू यांचा समावेश होत असतो. याचबरोबर डेल यॉर्डर यांनी सांगितलेली व्याप्ती देखील महत्त्वाची आहे. त्यांनी मानवी संसाधन व्यवस्थापनाच्या व्याप्तीमध्ये संघटनात्मक संबंधासाठी सर्वसाधारण आणि विशेष व्यवस्थापन धोरण आखणे आणि नेतृत्व आणि सहकार्यासाठी योग्य असे संघटन निर्माण करणे आणि टिकविणे या बाबीला देखील अतिशय महत्त्व दिले आहे. तसेच सामूहिक सौदेबाजी, करार, वाटाघाटी, करार प्रशासन आणि तक्रार निवारण याचा देखील त्यांनी व्याप्तीमध्ये समावेश केला आहे. याचबरोबर कर्मचारी संघटन, शोध, प्राप्ती आणि विहित नमुन्यामध्ये आणि संख्येमध्ये कर्मचाऱ्यांची उपलब्धता याचा देखील मानवी संसाधनाच्या व्याप्तीमध्ये समावेश होत असतो. तसेच सर्व पातळीवरील कर्मचाऱ्यांना वैयक्तिक विकासाच्या आणि बुद्धीच्या तसेच आवश्यक कौशल्य आणि अनुभव प्राप्त करण्याच्या संधी उपलब्ध करून देणं, कर्मचाऱ्यांना संप्रेरके देऊन त्यांचे अभिप्रेरण करणं, व्यवसाय संघटनेतील मनुष्यबळ व्यवस्थापनाचा आढावा घेणं आणि अंकेक्षण करणं. आणि शेवट त्यांनी असं सांगितलं आहे, कर्मचारी वर्तनाचा अभ्यास करून त्यांच्या विकासासाठी योग्य ती पावले उचलावीत. या दृष्टिकोनातून संशोधन हाती घेणं. बघा किती महत्त्वपूर्ण अशा गोष्टी डेल यॉर्डर यांनी आपल्या व्याप्तीमध्ये सांगितलेल्या आहेत. या मानवी संसाधन व्यवस्थापनामध्ये इतक्या सर्व गोष्टींचा समावेश होत असतो. या सर्व गोष्टी करण्यासाठी त्यांना काही महत्त्वपूर्ण अशी कार्य देखील पूर्ण करावी लागत असतात. ही कार्य कोणती याचा आपण पुढील लेक्चरमध्ये अभ्यास करणार आहोत.